नमस्कार. आपण पाहतोय वुमेन्स हेल्थ. वुमेन्स हेल्थमध्ये आजपर्यंत आपण बरेचसे आजार कव्हर केलेत. त्या मागील क्लिपमध्ये आपण ऑस्टिओआर्थ्रायटिस बघितला म्हणजे सांधेवात. आज आपण पाहणार आहोत ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय? ऑस्टिओ म्हणजे अस्थी, हाडं, आणि पोरोसिस म्हणजे पोरस, छिद्र पडणे, पोकळ होणे. म्हणजे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय? तर हाडं ठिसूळ होणे. हा आजार सध्या खूप वाढत चाललेला आहे आणि विशेष करून महिलांमध्ये जास्त आहे. आज जर आपण पाहिलं तर भारतामध्ये जवळजवळ 6 कोटी व्यक्तींना ऑस्टिओपोरोसिस आहे. अर्ली स्टेज, पहिली स्टेज असते त्याला म्हणतात ऑस्टिओपेनिया. 50% व्यक्तींमध्ये ऑस्टिओपेनिया आहे, म्हणजे सुरुवात झालेली आहे. आणि ऑस्टिओपोरोसिस मात्र संपूर्ण लोकसंख्येच्या 18 ते 20% लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस आहे. तर स्त्रियांमध्ये हा आजार जास्त आहे. म्हणजे जी काय आता संख्या सांगितली मी 6 कोटी म्हणजे 60 मिलियन, त्यामध्ये 80% महिला आहेत. जगात 20 कोटी व्यक्तींमध्ये ऑस्टिओपोरोसिस आहे. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर 5 पैकी 1 व्यक्तीमध्ये ऑस्टिओपोरोसिस निघते. महिलांमध्ये पोस्ट मेनोपॉजमध्ये 3 पैकी 1 महिलेस ऑस्टिओपोरोसिस आहे. आणि वयाच्या 50 नंतर 5 पैकी 1 महिना लाईफ टाईम फ्रॅक्चर असते. हा सगळा सर्वे मी नाही मनाने सांगत, हा सगळा सर्वे झालेला आहे. तर महिलांमध्ये का जास्त असतो? तर महिलांमध्ये BMD पण कमी असतात पुरुषांच्या तुलनेत, आणि बोन मास आणि बोन साईज ही सुद्धा पुरुषांच्या तुलनेत अतिशय कमी असते. जर तुम्ही सेम वयाच्या जर पुरुष आणि स्त्री जर पाहिल्या आणि त्यांचे तुम्ही चेक करा, पुरुषांच्या तुलनेत त्यांचे हाडं एकदम कमकुवत असतात, म्हणजे वीक असतात. आज जर आपण पाहिलं तर हे का होतं? तर महिलांमध्ये हा प्रॉब्लेम का? तर महिलांमध्ये एस्ट्रोजन नावाचा हार्मोन्स वयाच्या 30-40 नंतर कमी प्रमाणात सिक्रेट होतो. एस्ट्रोजन हार्मोन्स काय होतो? एस्ट्रोजन जर असला तर कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं, आणि त्यामुळे महिलांमध्ये मग कॅल्शियमचे प्रॉब्लेम चालू होतात एस्ट्रोजन कमी झाल्यामुळं. त्यानंतर पोस्ट मेनोपॉजमध्ये 45 ते 50च्या दरम्यान पाळी जाते. त्यानंतर मग तर गहन प्रश्न होतो, कारण हार्मोनल इम्बॅलन्स झालेले असतात आणि त्यामुळं कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनला खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळं महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत हाडं जास्त वीक असतात. स्तनपान, ब्रेस्ट फिडिंगमध्ये, त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये न्यूट्रिशनची डिमांड खूप वाढलेली असते, आणि त्यामुळं न्यूट्रिशनची पूर्तता होत नाही, कॅल्शियमची पूर्तता होत नाही, त्यामुळं बोन वीक होत चाललेले असतात. ॲक्च्युली काय होतं असं, आपल्या शरीरामध्ये 99% कॅल्शियम कुठे असते? तर बोन आणि टीथमध्ये. दातांचं प्रमाण पण कमी असतं, आणि 1% कॅल्शियम हे कशामध्ये असतं? रक्तामध्ये. पण 1% कॅल्शियमचं काम काय असतं? 24/7 काम करणाऱ्या आपल्या हृदय कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कशामुळे होते? आकुंचन प्रसन्न कशामुळे पावते? तर कॅल्शियम मॅग्नेशियममुळं. त्यामुळे 24/7 ते काम करत असतं, आणि त्यामुळं शरीराला सर्वात महत्त्वाची प्रायोरिटी कोणाला द्यावं लागते? तर हृदयाला. आणि जर आपल्याकडनं जर ती कॅल्शियम पूर्तता झाली नाही तर काय होते पहा. रोजची रिक्वायरमेंट किती आपली? साधारणपणे 1000 ते 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम सर्वांची रोजची रिक्वायरमेंट नॉर्मल व्यक्तीची. पण ते जर पूर्तता झाली नाही आणि कॅल्शियम कमी पडलं तर रक्त काय करतं? आपलं बोनमधलं कॅल्शियम घेतं, कारण त्याला 24/7 आपल्याला हृदय चालवायचं असतं, आणि त्यामुळं बोनमधलं कॅल्शियम हळूहळू इरोजन होत असतं, ते खेचून घेत असतं, आणि मेन प्रायोरिटी देतं हृदयाला. आणि त्यामुळं हळूहळू कॅल्शियम डेफिशियन्सी होत चालते आणि बोन हळूहळू कमजोर होत चालतात. कॅल्शियमची जर पूर्तता झाली नाही तर काय होतं? मग रक्त काय करतं? कॅल्शियम आपल्या बोनमधनं घेतं, कदाचित दातातनं पण घेतं, कधी मणक्यांना घेईल, कोणत्याही भागातनं कॅल्शियम खेचून घेऊन
रक्ताला पुरवणार आणि त्यामुळे हळूहळू आपले दात म्हणा किंवा बोन्स किंवा तुमचे मणके हळूहळू झिजत चालतात. अशा वेळेस काय होतं, वयाच्या 30पर्यंत ओस्टिओब्लास्ट होत असतं. ओस्टिओब्लास्ट म्हणजे काय, तर हाडं चांगली भक्कम तयार होत असतात वयाच्या 30पर्यंत. पण वयाच्या 30 नंतर ओस्टिओक्लास्टमध्ये रूपांतर होतं. ओस्टिओक्लास्ट म्हणजे काय, तर हाडं ठिसूळ होणे, म्हणजे हाडातनं कॅल्शियम इरोजन होणे, कमी कमी होत जाणे, याला म्हणतात ओस्टिओक्लास्ट, ब्रेक होणे. आणि मग 30 नंतर हळूहळू कॅल्शियम कमी कमी होत जातं. कशामधनं, बोनमधनं, आपल्या हाडांना. त्याला अनेक कारणं आहेत कॅल्शियम कमी व्हायची. तर सर्वात महत्त्वाचं कारण काय, तर आपण कॅल्शियमयुक्त आहार घेत नाही. दुसरं सर्वात महत्त्वाचं व्हिटॅमिन K2. कॅल्शियम, रक्तातलं कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये नेऊन ठेवायचं काम कोण करतं, व्हिटॅमिन K2 आणि कॅल्सिटोनिन हार्मोन. कॅल्सिटोनिन नावाचं एक हार्मोन्स आहे, आपल्या पॅराथायरॉइड ग्रंथीतून सिक्रेट होतो आणि तो काय करतो, तर रक्तातलं कॅल्शियम घेऊन हाडांमध्ये देतो. मात्र व्हिटॅमिन K2 काय करतं, जिथं आपल्याला गरज आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कुजलेलं असेल हाडं त्या ठिकाणीच बरोबर कॅल्शियम नेऊन ठेवतं. आणि व्हिटॅमिन D3 पर्टिक्युलर ते कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनचं काम करतं. अशा पद्धतीने प्रोसेस चाललेली असते. पण 30-40 नंतर अजून एक हार्मोन सिक्रेट होत असतो, तो म्हणजे PTH, पॅराथायरॉइड हार्मोन्स. हा जर रक्तात वाढला तर तो काय करतो, तुमच्या हाडांमधनं कॅल्शियम रक्तात वाढवतो, म्हणजे हाडातलं कॅल्शियम खेचून घेतो. कारण त्यावेळेस काय झालेलं असतं, मी सांगितलं आता की स्त्रियांमध्ये 45 नंतर हार्मोन इम्बॅलन्स झालेला असतो. PTH वाढतो, तो जे हाडामध्ये कॅल्शियम असेल ते पुन्हा तो बाहेर खिचून घेतो. अशा पद्धतीने ओस्टिओक्लास्ट तयार होतो. ओस्टिओक्लास्ट म्हणजे काय, तर हाडातलं कॅल्शियम ब्रेक होणे, क्रश होणे, म्हणजे ओस्टिओक्लास्ट म्हणजे कमी कमी होत जाणे. आणि नंतर मग व्यक्ती काय होती, पहिली सुरुवातीला पेनिया होती आणि नंतर ओस्टिओपोरोसिस, आणि मग कधीही आपण सिव्हिअर केसमध्ये फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यामुळं आजकाल गुडघ्यातलं कॅल्शियम कमी झालेलं असतं, मणक्यातलं झालं असतं, कुठं दातांमध्ये प्रॉब्लेम आलेले असतात. ते कशामुळे आलेले असतात, तर ओस्टिओक्लास्टमुळं, हळूहळू कॅल्शियम कमी झाल्यामुळं. तेच हाडं तयार होण्यासाठी जे बोनचा साचा असतो, हाडांचा साचा, तो साचा तयार होत असतो बोन मॅट्रिक्स त्याला म्हणतात. आणि बोन मॅट्रिक्स हे कशापासून तयार होतं, तर प्रोटीनपासून. आणि पर्टिक्युलर कोणतं प्रोटीन, तर कोलॅजन टाईप 1, हे जे स्किन आणि बोनमध्ये लागतं. मागील आपण वेळेस बघितलं आपण आर्थ्रायटिसमध्ये, सांधिवातमध्ये कोणतं लागतं, कोलॅजन टाईप 2. पण हाडांच्यासाठी कोणतं लागतं, कोलॅजन टाईप 1, की ज्याच्यामुळं आपला साचा तयार होतो हाडांचा. आणि मग त्यात जाऊन काय बसतं, कॅल्शियम, आणि मग ती भक्कम अशी बोन मिनरल डेन्सिटी BMD, म्हणजे भक्कम होतं हाडं. कशामुळं, तर कॅल्शियम, व्हिटॅमिन K2, व्हिटॅमिन D3, कॅल्सिटोनिन आणि बोन मॅट्रिक्स. म्हणजे आपल्याला प्रोटीन कोणतं पाहिजे, ॲमिनो ॲसिड, तर लायसिन, ग्लायसिन आणि प्रोलाइन. हे ॲमिनो ॲसिड ज्याच्यात असेल, ज्या आहारामध्ये असेल, तो आहार घ्यावा लागणार. तेव्हा कुठे जाऊन तुमचं बोन हाडं भक्कम होणार आहे. नुसतं कॅल्शियम घेऊन आणि त्या कॅल्शियम जर दुसरं ट्रान्सफर झालं नाही, तर रक्तवाहिनीत जर कॅल्शियम राहिलं ते कॅल्सिफिकेशन होतं आणि हृदयविकाराला अजून आमंत्रण होतं. त्यामुळं प्रॉपर कॅल्शियम पण पाहिजे, व्हिटॅमिन K2 पण पाहिजे ट्रान्सपोर्टेशनला, कॅल्सिटोनिन हार्मोन्स पण पाहिजे, व्हिटॅमिन D3 पण पाहिजे, आणि त्याचबरोबर प्रोटीन सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणि ते प्रोटीन जे आहेत, ॲमिनो ॲसिड, ते ॲब्सॉर्प्शनला व्हिटॅमिन C. अशा पद्धतीने डाएटमध्ये गेलं तर तुमचं आपलं सर्वांचं बोन डेन्सिटी चांगली होईल, भक्कम होईल. त्याचबरोबर अजून एक व्हिटॅमिन, ते म्हणजे मॅग्नेशियम, फॉस्फरस, हे सुद्धा आपल्या कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनला मदत करत असतं आणि आपले हाडं भक्कम करत असतं. तर डाएट आपण पाहू, आहार कसा पाहिजे. सर्वप्रथम कॅल्शियम. सर्वात जास्त कॅल्शियम कशामध्ये असतं, सर्वात जास्त कॅल्शियम असतं तीळ, सेझमम, तिळामध्ये असतं. दुधाच्या 10 पट जास्त कॅल्शियम तिळामध्ये असतं.
त्यानंतर नाचणीमध्ये असतं, त्याचबरोबर टोफूमध्ये असते जास्त, सोयाबीन, बदाम, कोथिंबीरची पानं, केळ लीव्ज, एग्ज. व्हिटॅमिन K2 आहारातनं कसं घ्यायचं? व्हिटॅमिन K2 असतं एग योकमध्ये, अंड्याचा पिवळा भाग. व्हेजिटेबलमध्ये पालेभाज्या, ग्रीन व्हेजिटेबल, की ज्याच्यामध्ये K1 जास्त असतं, पण K1चं रूपांतर चांगल्या बॅक्टेरिया K2 मध्ये करत असतात. त्यामुळं हिरव्या पालेभाज्या महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर काही फर्मेंटेड प्रॉडक्ट, सोयाबीनचे फर्मेंटेड प्रॉडक्ट, कुठे नाटोमध्ये सगळ्यात जास्त असतं K2, की जे फर्मेंटेड प्रॉडक्ट आहे. त्याच्यामध्ये MK7 मार्फत व्हिटॅमिन K2 मिळतं. त्याचबरोबर डेअरी प्रॉडक्टमध्ये, बटरमध्ये, घीमध्ये, चीजमध्ये आपणाला व्हिटॅमिन K2 मिळेल. त्याचबरोबर व्हिटॅमिन D3. व्हिटॅमिन D3 कुठे मिळतं आपल्याला? सूर्यामधनं मिळतं. त्याचबरोबर आपल्याला फॅटी फिश, त्यामध्ये व्हिटॅमिन D3 भरपूर मिळतं. एग योकमधनं मिळतं. आणि व्हेजिटेबलमध्ये असते, परंतु ते D2 फॉर्ममध्ये असतं. कोणत्या? D2 मध्ये. आणि त्यामुळे ते जास्त प्रभावी नसतं. त्याचं जर प्रभावी करायचं असेल तर थोडक्यात मशरूममध्ये D2 फॉर्ममध्ये असतं. पण तेच मशरूम जर UV लाईटमध्ये प्रोडक्शन केलं असेल तर मग मात्र ते D3 मध्ये कन्वर्ट झालेलं असतं. ते जर का आपण चिरून सनरेजमध्ये एक्सपोज जरी केलं तरी त्याचं D3 मध्ये रूपांतर झालेलं असतं. मग ते प्रभावी होतं. अशा पद्धतीने D3 महत्त्वाचं आहे आहारामधनं. त्याचबरोबर आपणाला व्हिटॅमिन C, लेमन फ्रूट्स, संत्रा, मोसंबी, पेरू यातनं व्हिटॅमिन C मिळू शकतं. त्याचबरोबर मॅग्नेशियम, फॉस्फरसवर डेअरी प्रॉडक्ट नॉनव्हेजमध्ये मिळू शकतं. त्याचबरोबर मॅग्नेशियम, सगळ्यात मेन सोर्स मॅग्नेशियममध्ये बदाम आहे, त्याच्यानंतर पंपकिन सीड आहे, त्यातनं मिळतं. कारण मॅग्नेशियम खूप महत्त्वाचं आहे. मॅग्नेशियम रक्तवाहिनीमध्ये कॅल्शियमला ठेवत नाही. मॅग्नेशियम जेव्हा रक्तवाहिनीत असेल त्यात कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन झालेलं असतं भरपूर. त्यामुळे कॅल्शियम मॅग्नेशियमला पूरक असतं ॲब्सॉर्प्शनसाठी. फक्त कोणतं विरोध करतं? आयर्न. त्यामुळं कॅल्शियमयुक्त आहार घेताना लगेचच आयर्नयुक्त पदार्थ खायचे नाही, जास्त आयर्नयुक्त. थोडक्यात आयर्न आणि कॅल्शियम हे दोघं एकमेकांना विरोध करतात ॲब्सॉर्प्शनला. त्यामुळे कधीही कॅल्शियमच्या बरोबर आयर्नचे सप्लिमेंट नाही घ्यायचे किंवा आयर्न लोह जास्त असलेले पदार्थ घ्यायचे नाही. ते एकमेकाला विरोध करतं. धड ते कॅल्शियम पण ॲब्सॉर्ब करून देणार आहे आणि आयर्न पण ॲब्सॉर्ब करून देणार आहे. एक्झरसाईज खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्या प्रकारचे एक्झरसाईज, वॉकिंग पाहिजे, स्ट्रेंथ एक्झरसाईज पाहिजे, प्राणायाम पाहिजे. कारण हार्मोन इम्बॅलन्स झालेला असतो. तर हार्मोन बॅलन्स करणं प्राणायामचं खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशन महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर योगा महत्त्वाचं आहे. मुवमेंट झाले की ॲब्सॉर्प्शनला मदत करत असतं. काही आयुर्वेदिक प्रॉडक्ट, आयुर्वेदिकमध्ये पहा हाडजोड म्हणून जी वनस्पती आहे ते हाडं जोडायलाच मदत करते. फ्रॅक्चर झालं ते भरून ते डेन्सिटी वाढते बोनची. त्याचबरोबर अश्वगंधासुद्धा बोन भक्कम करत असते. त्याचबरोबर शतावरी हार्मोनी बॅलन्ससाठी महत्त्वाचे. गिलॉय, गुळवेल पचनासाठी चांगलं महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिटॅमिन मिनरल न्यूट्रियन सगळे ॲब्सॉर्प्शन होतात. त्यामुळे गिलॉय सगळं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आयुर्वेदिक भरपूर प्रॉडक्ट आहेत की जे तुमच्या कॅल्शियमला ॲब्सॉर्प्शनला मदत करत असते. BMD म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी भक्कम होते. तर शेवगाची पानं पण महत्त्वाची आणि शेवग्याच्या शेंगा पण महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये सर्वच असतं. कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं, फॉस्फरस असतं, सगळे व्हिटॅमिन मिनरल आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं बोनसाठी तर सर्वोत्तम आहे शेवगा. त्यावर पॉपी सीड्स म्हणजे खसखशीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं आणि मॅग्नेशियम आणि फॉस्फरस तिन्ही असून सुद्धा परत जे ग्लायसिन जे ॲमिनो ॲसिड आहेत बोन मॅट्रिक्ससाठी ते सुद्धा पॉपी सीडमध्ये खसखशीमध्ये असतं. ते सुद्धा तुमच्या हाडांसाठी खूप उपयुक्त आहे.